Hello students, in previous video lecture we are starting a new chapter which is the analog to digital converter and digital to analog converter. In that we are discuss a first point of A to D and D to A converter which D to A converter which is the weighted resistor. So in today's video lecture we are discuss the next point of D to A converter which is the R2 to R binary ladder. आज आपण जो पॉइंट बघणार आहोत तर त्याच्यामध्ये R2 to R बायनरी लॅडर मग त्याच्यामध्ये त्याचं प्रिन्सिपल किंवा क्रायटेरिया काय आहे तो फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करूया. तर फर्स्ट क्रायटेरिया काय आहे तर जो आपण त्याच्यामध्ये जे रेजिस्टर यूज करणार आहोत तो जो रेजिस्टर आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 2R आणि R. आपण दोन टाईपचे रेजिस्टर यूज करणार आहे. फर्स्ट टाईपचा रेजिस्टर यूज करणार आहे R टाईपचा, दुसरा टाईपचा रेजिस्टर यूज करणार आहे 2R. म्हणजे एकाची जर व्हॅल्यू 1 किलो ओहम असेल तर दुसऱ्या रेजिस्टरची व्हॅल्यू किती पाहिजे तर 2 किलो ओहम पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया काय आहे तर व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर from each node and ground is 2R. म्हणजे कुठल्याही नोडपासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू किती पाहिजे तर 2R पाहिजे. कुठल्याही रेजिस्टन्सची जो रेजिस्टन्स आपण यूज करणार आहे फ्रॉम नोड टू ग्राउंड त्याची काय व्हॅल्यू पाहिजे 2R पाहिजे. आणि लास्ट क्रायटेरिया काय आहे तर voltage of output voltage is probably sum of digital input. आउटपुट व्होल्टेज आपण जे आउटपुट व्होल्टेज आपल्याला फायनल ॲनालॉग आउटपुट मिळणार आहे ते फायनल ॲनालॉग आउटपुट जे आहे ते वेटेड सम असलं पाहिजे. कशाचं तर डिजिटल इनपुटचं. जे आपण डिजिटल इनपुट प्रोव्हाइड करणार आहे त्या डिजिटल इनपुटचं काय पाहिजे तर सम पाहिजे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये जो आपण रेजिस्टर यूज करणार आहे त्या रेजिस्टरची जो व्हॅल्यू दोन टाईपचे रेजिस्टर यूज करणार आहे. कुठले दोन टाईपचे रेजिस्टर यूज करणार आहे R आणि 2R. मग R2 to R बायनरी लॅडरचं जे सर्किट आहे रेजिस्टिव्ह सर्किट आहे हे या प्रकारचं असतं. याच्यामध्ये आपण 4 इनपुट बीट्स कन्सिडर करणार आहेत. 4 इनपुट बीट्स कन्सिडर करणार आहे. त्याच्यासाठी मी 4 रेजिस्टर यूज केलेत. मग त्याची व्हॅल्यू किती असणार आहे 2R आणि R. मग याच्यामध्ये जे रेजिस्टर आपण यूज केलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे R आणि 2R. मग याच्यामध्ये आपण 4 इनपुट बीट रेजिस्टर यूज केलेत. याच्यामध्ये जो D बीट आहे हा आपला असणार आहे MSB बीट आणि A जो बीट आहे हा आपला असणार आहे LSB बीट. MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि LSB म्हणजे काय असणार आहे लिस्ट सिग्निफिकंट बीट. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया काय आहे तर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर फ्रॉम ईच नोड अँड ग्राउंड हा किती असला पाहिजे 2R असला पाहिजे. तर हे जे काही आपण ड्रॉ केले K, L, M, N हे सगळे काय आहेत तर आपले नोड्स आहेत. या नोडपासून जो आपलं ग्राउंड पॉईंट आहे या ग्राउंड पॉईंटमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे तर 2R असली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट नोड कन्सिडर केला. फर्स्ट नोड K कन्सिडर केला तर या नोडपासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर आहे त्याची व्हॅल्यू काय आहे 2R आहे. मग याच्यामध्ये आपल्याला या रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. ऑलरेडी हा रेजिस्टरची व्हॅल्यू काय आहे 2R आहे त्यामुळे याची आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. पण याच्यामध्ये K जो नोड आहे या नोडमध्ये 2 रेजिस्टर यूज केले 2R आणि हा 2R. तर हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांना कशामध्ये आहेत तर पॅरललमध्ये आहेत. 2R पॅरलल टू 2R. हे दोन्ही रेजिस्टर हा रेजिस्टर आणि हा रेजिस्टर एकमेकांना कशामध्ये आहेत तर पॅरललमध्ये. मग पॅरललमध्ये 2 रेजिस्टर असले तर आपण त्याची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर कसं करतो कॅल्क्युलेट 1/2R प्लस 1/2R. व्हॉट विल वी गेट 2R into 2
डिवायडेड बाय 2r प्लस 2r. हे सॉल्व केल्यानंतर काय मिळणार 4r² डिवायडेड बाय 4r. 4r एकमेकांना कॅन्सल झाले, फक्त आपल्याला काय मिळणार आहे r. म्हणजे इथं ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे याची व्हॅल्यू मिळणार आहे r. हा आपला मिळणार नोड L, हा होणार आपला 2r, हे होणार आपलं M आणि हा नोड असणार आहे आपला N. आणि इथं आउटपुट व्होल्टेज मिळणार आपल्याला VA. हा असणार R, हा 2R आणि हा मिळणार आहे आपल्याला 2R. हे नेटवर्क जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळालं, रेजिस्टरची व्हॅल्यू काय मिळाली, R मिळाली. मग याच्यामध्ये हा नेटवर्क सॉल्व केलं, याच्यामध्ये आपल्याला या रेजिस्टरची व्हॅल्यू मिळाली R. हा आपला पॉइंट, हा नोड K. याच्यामध्ये परत हा आपला रेजिस्टर R आणि राहिलेलं पुढचं जे नेटवर्क आहे ते ॲज इट इज. मग याच्यामधून परत आपल्याला नोड L पासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्या रेजिस्टरची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला 2R पाहिजे. मग याच्यामध्ये कुठले रेजिस्टर आहेत, 2 रेजिस्टर यूज केलेत R आणि R प्लस R. आपल्याला काय मिळणार आहे परत काय मिळणार R प्लस R इज इक्वल टू 2R. म्हणजे नोड L पासून ग्राउंडमध्ये जे रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला 2R. मग याच्यामध्ये परत ॲट नोड L. आता नोड L मध्ये परत हे 2 रेजिस्टर आहेत R प्लस R. आपल्याला काय मिळणार आहे 2R. परत हे 2R आणि हा 2R एकमेकांना कशामध्ये आहेत, पॅरललमध्ये. हे 2 रेजिस्टर एकमेकांना सिरीजमध्ये आहेत, त्यामुळे त्याची ॲडिशन झाली R प्लस R. आपल्याला मिळालं 2R. पण हे 2R आणि इथे जो 2R आहे तो एकमेकांना कशामध्ये आहे, पॅरललमध्ये. मग पॅरललमध्ये जर 2 रेजिस्टर असतील 2R पॅरलल विथ 2R, आपल्याला काय मिळणार हे कॅल्क्युलेट केल्यानंतर परत रेजिस्टरची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला R. आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू काय मिळणार R मिळाल्यानंतर फ्रॉम नोड M पासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे याची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, काय असणार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 2R. फ्रॉम नोड M टू ग्राउंड रेजिस्टन्स काय असणार आहे परत 2R. मग याच्यामध्ये परत आता आपण नोड M ला कॅल्क्युलेट करूया. प्रत्येक नोडच्या अक्रॉस आपल्याला ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 2R असली पाहिजे. मग नोड M कन्सिडर केला. परत नोड M कन्सिडर केल्यानंतर परत हा R आणि हा R एकमेकांना कशामध्ये आहेत तर सिरीजमध्ये आहेत. 2 जर नोड एकमेकांना सिरीजमध्ये असतील तर काय मिळणार आपल्याला R प्लस R काय मिळणार आहे 2R. मग हा 2R आणि हा 2R एकमेकांना कशामध्ये मिळाले आपल्याला, पॅरललमध्ये मिळालं. पॅरललमध्ये मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू म्हणजे एक क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर परत आपल्याला फायनल आउटपुट काय मिळणार आहे R. म्हणजे परत फ्रॉम नोड N नोड N टू ग्राउंड मध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आपली 2R. फ्रॉम नोड N टू ग्राउंड मध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 2R. R प्लस R आपल्याला काय मिळणार आहे 2R आणि हा 2R आणि इथं जो म्हणजे इथं जो नोड आहे N याच्यामध्ये हा 2R आणि इथं कॅल्क्युलेट केलेला आपण R प्लस R 2R एकमेकांना कशामध्ये असणार आहेत, पॅरललमध्ये असणार आहेत. त्यामुळं फायनल आपल्याला काय मिळणार आहे R. म्हणजे काय तर प्रत्येक नोड पासून प्रत्येक जे नोड आहे नोड K, नोड L, नोड M आणि नोड N याच्यापासून प्रत्येक नोडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्या रेजिस्टरची व्हॅल्यू काय असणार आहे 2R. म्हणजे आपला जो सेकंड क्रायटेरिया आहे तो पण काय झालेला आहे, फुलफिल झालेला आहे. फर्स्ट क्रायटेरिया काय आहे की R2R लॅडरमध्ये 2 टाईपचे रेजिस्टर आपण यूज करणार आहे R आणि 2R. आणि सेकंड क्रायटेरिया काय आहे, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर फ्रॉम ईच नोड म्हणजे कुठला तर नोड K, नोड L, नोड M आणि नोड N याच्यापासून जे रेजिस्टर असणार आहेत ग्राउंडमध्ये आणि नोडमध्ये तर त्याची
व्हॅल्यू किती पाहिजे 2R. मग त्याच्यानंतर थर्ड क्रायटेरिया काय आहे, आउटपुट व्होल्टेज इज प्रोबॅबिली सम ऑफ डिजिटल इनपुट. आउटपुट व्होल्टेज आपल्याला फायनल ॲनालॉग आउटपुट व्होल्टेज कुठं मिळणार आहे, VA म्हणजे काय आपला आहे तर ॲनालॉग व्होल्टेज. या ठिकाणी आपल्याला फायनल ॲनालॉग व्होल्टेज आपल्याला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. मग हे फायनल आउटपुट व्होल्टेज आहे हे प्रोबॅबली सम असलं पाहिजे. कशाचे सम असणार आहे तर आपण डिजिटल इनपुट जे प्रोव्हाइड करणार आहे, डिजिटल इनपुट कुठून प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर हे जे आहेत ABCD हे जे टर्म्स आहेत, हे जे इनपुट्स आहेत, इथून काय करणार आहे आपण डिजिटल इनपुट प्रोव्हाइड करणार आहे फ्रॉम 0 and 1. मग याच्यामध्ये हे जे डिजिटल इनपुट असणार आहे हे डिजिटल इनपुट जे आहे ते सम असलं पाहिजे. आउटपुट व्होल्टेज इज प्रॉबॅबली सम ऑफ डिजिटल इनपुट. मग याच्यासाठी काय केलं कन्सिडर करूया की आपल्याला काय आता आयडेंटिफाय करायचं आहे तर आपण डिजिटल इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर हे जे आपले ईच नोड आहेत म्हणजे ह्या ईच नोड त्या ॲनालॉग आउटपुटमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करताय ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्याच्यासाठी फर्स्ट आपण कन्सिडर करूया की फॉर DCBA इज इक्वल टू 1 0 0 0 हे इनपुट आपण कन्सिडर करूया. मग याच्यामध्ये जर आपला याच्यामध्ये हा काय असणार आहे आपला LSB बीट, हा असणार आहे आपला MSB बीट. मग याच्यामध्ये परत हा 1 जो आहे हा काय असणार आहे MSB बीट आणि हा असणार आहे LSB बीट. मग याच्यामध्ये हा जो D आहे याला आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे व्होल्टेज V आणि जे इनपुट 0 0 आहेत हे कशाला कनेक्ट करणार आपण ग्राउंड. आता व्होल्टेज V प्रोव्हाइड करणार म्हणजे काय करणार तर जे व्होल्टेज आहे ते आपण कोणतेही व्होल्टेज कन्सिडर करू शकतो. 5 व्होल्ट 12 व्होल्ट 15 व्होल्ट 2 व्होल्ट व्हॉटेवर व्होल्टेज आपण तिथं कन्सिडर करू शकतो. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की ते हे इथं जे नोड आहेत ते नोड प्रत्येक नोड जो आहे तो ॲनालॉगमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतो. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं DCBA ह्याचे जे इनपुट आहे 1 0 0 0 कन्सिडर केला. मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की ईच नोडपासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू किती असते 2R असते. हा नोड आपला N हे फायनल ॲनालॉग आउटपुट व्होल्टेज VA आणि हा आपलं इनपुट प्लस V आणि 2R. मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की ईच नोडपासून प्रत्येक नोडपासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्या रेजिस्टरची व्हॅल्यू काय असणार आहे 2R असणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला नोड N ॲनालॉग आउटपुट व्होल्टेजमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला यूज करणार. मग व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला काय सांगतो VA इज इक्वल टू व्होल्टेज V आपण किती व्होल्टेज ट्रान्समिट करणार आहोत ते व्होल्टेज इंटू कशाच्या अक्रॉस जो रेजिस्टर आपण कन्सिडर केला आहे कुठला तर हा रेजिस्टर आपण कन्सिडर केला आहे 2R डिवायडेड बाय 2R प्लस हा रेजिस्टर 2R. आपल्याला काय मिळणार V इंटू 2R डिवायडेड बाय 2R प्लस 2R 4R. सो V इंटू 2R R गेट कॅन्सल V 2 2 जा 4 आउटपुट व्होल्टेज मिळणार V/2 म्हणजे ॲट नोड N कॉन्ट्रीब्यूट द व्होल्टेज V/2. हे इक्वेशन आपल्याला मिळालं 1. आपला जो नोड N आहे तो किती व्होल्टेज कॉन्ट्रीब्यूट करतोय तर V/2. त्याच्यानंतर नेक्स्ट इनपुट कन्सिडर केलं फॉर DCBA इज इक्वल टू 0 1 0 0 हे इनपुट कन्सिडर केलं. याच्यामध्ये ही बीट असणार आहे आपली MSB बीट आणि ही बीट असणार आहे आपली LSB बीट. मग याच्यामध्ये परत जो आपला D आहे हा काय केला जाणार आहे ग्राउंड केला जाणार आहे आणि C ला काहीतरी एक व्होल्टेज V व्होल्टेज ट्रान्समिट केलं जाणार आहे. मग आपल्याला याच्यामध्ये याचं इक्विव्हॅलंट सर्किट काय मिळणार आहे
तर इथं पॉईंट असणार M, हा रेजिस्टर 2R, हा रेजिस्टर R, हा पॉईंट असणार आहे N आणि इथं ॲनालॉग आउटपुट मिळणार आपल्याला व्होल्टेज VA आणि इथून आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करणार V. आपला जो N आहे हा व्होल्टेज किती कॉन्ट्रीब्यूट करतोय V/2. मग आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे VA इज इक्वल टू, परत व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला यूज केला. नोड M जवळ जे व्होल्टेज आहे कॉन्ट्रीब्यूट केलं ते किती आहे V/2 इंटू 2R डिवायडेड बाय R प्लस 2R. What will we get? V/2 into 2R, R plus 2R becomes 4R. We are getting V/2 into 1/2 which is the V/4. So this is the equation 2. म्हणजे नोड M जो आहे ते किती व्होल्टेज कॉन्ट्रीब्यूट करते V/4. मग त्याच्या सिमिलर आपण परत कन्सिडर केलं फॉर द नोड त्याच्यानंतर पुढचं आपण कन्सिडर केलं सपोज इनपुट 0 0 1 0. हे इनपुट कन्सिडर केलं, याच्यामधला हा जो बीट असणार आहे हा LSB बीट असणार आहे आणि हा जो बीट असणार आहे तो किती बीट असणार आहे MSB बीट असणार आहे. म्हणजे काय तर आपला D जो आहे हा 0 आहे म्हणजे ग्राउंडशी कनेक्टेड आहे. परत C जो आहे तो 0 आहे तो ग्राउंडशी कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर B जो आहे हा आहे 1 म्हणजे तिथं इनपुट व्होल्टेज आपण प्रोव्हाइड करणार आहे प्लस V वोल्ट. मग ते कितीही व्होल्टेज असते. आणि परत लास्ट जो LSB बीट आहे तो परत कशाशी कनेक्टेड आहे ग्राउंडशी कनेक्टेड आहे. मग हे परत नेटवर्क सॉल्व केला आपण तर आपल्याला VA आउटपुट व्होल्टेज किती मिळणार आहे V/8. म्हणजे जर DCBA हा आपला 0 0 1 0 असेल तर किती व्होल्टेज म्हणजे आपला नोड L जो आहे हा किती व्होल्टेज कॉन्ट्रीब्यूट करणार आहे V/8. आणि जर लास्ट कन्सिडर केलं DCBA इज इक्वल टू 0 0 0 1 हे जर कन्सिडर केलं तर VA आपला जो आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे VA ॲट नोड K हा किती असणार आहे V/16. सो आपल्याला फायनल आउटपुट इक्वेशन काय मिळणार आहे VA इज इक्वल टू V/2 प्लस V/4 प्लस V/8 प्लस V/16. हे आपल्याला फायनल आउटपुट व्होल्टेज प्रोव्हाइड केलं जाणार फॉर 4 नंबर ऑफ इनपुट. जर 4 इनपुट कन्सिडर केले आपण तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार VA इज इक्वल टू V/2 प्लस V/4 प्लस V/8 प्लस V/16. मग त्याच्यानंतर जर इनपुट व्होल्टेज आपण जास्त कन्सिडर केले तर n नंबर ऑफ इनपुट आपण कन्सिडर केले तर आउटपुट इक्वेशन काय मिळणार आहे आपल्याला 2⁻0 इंटू V0 प्लस 2⁻1 इंटू V1 प्लस 2⁻2 इंटू V2 अप टू Vn-1 इंटू 2⁻n-1 डिवायडेड बाय 2⁻n फॉर द n नंबर ऑफ बिट्स. n नंबर ऑफ बिट्ससाठी आपल्याला फायनल आउटपुट काय मिळणार तर VA इज इक्वल टू V0 इंटू 2⁻0 प्लस V1 इंटू 2⁻1 प्लस V2 इंटू 2⁻2 प्लस अप टू 2⁻n-1 इंटू 2⁻n-1 डिवायडेड बाय 2⁻n. हे आपल्याला फायनल आउटपुट इक्वेशन मिळणार. तर याच्यावरती या दोन्ही फॉर्म्युल्यावरती आपल्याला पेपरमध्ये एक्झाम्पल विचारले जातात. सो R2 बायनरी लॅडरमध्ये काय करणार तर आपण 4 नंबर ऑफ इनपुट्स कन्सिडर केलेत आणि याच्यामध्ये आपण त्याच्या 3 क्रायटेरिया बघितले. फर्स्ट क्रायटेरिया काय आहे की R2 बायनरी लॅडरमध्ये आपण 2 टाईपचे रेजिस्टर यूज केले R आणि 2R. आणि त्याच्यामध्ये सेकंड क्रायटेरिया काय होता त्याचा की कोणत्याही नोडपासून ग्राउंडमध्ये जो रेजिस्टर असणार आहे त्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे तर 2R असली पाहिजे. आणि लास्ट क्रायटेरिया काय होता तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं किंवा काय बघायचं होतं की ईच जो नोड आहे त्या नोडपासून प्रत्येक नोड
आपल्या ॲनालॉग आउटपुटमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. सो इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी डिस्कस द एक्झाम्पल बेस्ड ऑन द वेटेड रेजिस्टर अँड द R2 to R बायनरी लॅडर. थँक्यू.